हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला काही इंटिग्रेशनवरचे काही एक्झाम्पल्स जे आहेत ते एक्झाम्पल्स तुम्हाला ट्रिकनं कशी सॉल्व्ह करायची ते मी सांगतो. हे बघा, इंटिग्रेशन 1/x² + 16 x² + 25 a tan इनवर्स x/4 + b tan इनवर्स ऑफ x/5. आता तसं बघितलं तर मी हे बघा, हा 4² आहे, हा 5² आहे, त्यामुळे 1/a म्हणजे 1/x/a म्हणजे हे दाखवायचं. याचं आन्सर हे आहे, याचं आन्सर हे आहे. ओके, म्हणजे मला काय करायचं आहे तर 1/x² + 4² इथे घ्यायचं आहे मायनस 1/x² + 5² 25 मीन्स 5² घ्यायचं आहे. जेव्हा मी इथं असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, जेव्हा मला ए आणि बी शोधायचं आहे, ए आणि बी शोधायचं असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय तर 25 - 16 म्हणजे 9 येणार आहे, म्हणून 9 चे ॲडजस्ट केलं 1/9 into 5 tan inverse of x/4 tan inverse of formula divided by 1 into 1/a 1/a means 4 minus tan inverse of x/5 into 1/5 कारण 1/a means high असतो. मग झालं बघा, तुमच्या आन्सर प्रमाणे यांची मल्टिप्लिकेशन केली 1/36 आणि हा मायनस 1/45. तर तुम्हाला हा ए झाला, हा बी झाला, तुम्हाला पाहिजे आहे ए मायनस बी. सो 1/36 मायनस प्लस 1/45 क्रॉस मल्टिप्लिकेशन 45 + 36 डिवाइड बाय 36 इंटू 45 त्याला 81 आलं बघा, 75 आणि 6 81/36 इंटू 45 9 झालं, 9 4 झालं, 9 1 झालं, 9 5 झालं, मीन्स 1/20. इथे एक्झाम्पल असं आलं लक्षात. इथून आपल्याला आणि इथं समजलं पाहिजे की एवढं करायची गरज पण नाही. इथं x/4 आलाय, याचा अर्थ हा 1/9 आपण ॲडजस्ट केलेला आहे. 1/9 आणि 1/4 ही 1/36 1/9 हा 1/4 1/45 त्याची सबट्रॅक्शन केली मायनस प्लस, हे तुमचं आन्सर. समजलं का बघा? हे जर समजलं असेल पुढच्या एक्झाम्पल इंटिग्रेशन sec raised to 6x divided by cosec x dx. आन्सर आहे ऑप्शन आहे, ए ऑप्शन आहे 1/3 cos cube x. बी ऑप्शन आहे 1/4 cos raised to 4x. सी ऑप्शन आहे 1/5 cos raised to 5x. डी ऑप्शन आहे 1/7 cos raised to 7x dx. एवढा ऑप्शन आहे. आता आपल्याला नुसतं ऑप्शन बघून आन्सर कसं सांगता येईल बघा, कारण इथं 6 आहे, डायरेक्ट इंटिग्रेशन निघू शकत नाही. जर निघालं तर ते 7 6 + 1/7 त्याचं निघत नाही, म्हणून हे 7 तर असू शकणार नाही. इतके दोघं जण कमी पण असणार नाही. 3 इतकं का, कारण 3 म्हटलं तर 3 सेक कुठे गेले, सो थोडं सॉल्व्ह करून दाखवणार आहे, पण लक्षात ठेवा अंदाज कसा करायचा. 3x sec x ॲडजस्ट होऊ शकत नाही, आणि इथं 4 sec x ॲडजस्ट होते, म्हणून याचा आन्सर 2 sec x ॲडजस्ट होत आहे. कसे ॲडजस्ट होत आहे बघा, हे आन्सर आपल्याला. मी काय करतोय बघा, 1/cos raised to sec x cos raised to x sec x 1/cos. इथं आहे 1/cos 1/sin. sin मीन्स रेसिप्रोकल केला, sin x/1 1/sin हेच असणार. आता कसं करतोय बघा, 1/cos raised to 4x इंटू हे बघा, यातला एक sin एक cos याला घेतला आणि 1/cos x इथं सेपरेट केला. मग हे तुमचा sec raised to 4x झाला, हा tan x झाला आणि हा sec x झाला, हा tan x हा sec x. मग ह्याला आपण जर t सपोज केलं तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह sec x tan x म्हणजे तुमचं इंटिग्रेशन t raised to 4 dt असं कन्वर्ट होणार, आणि मग त्याचं t raised to 5/5 बरोबर आन्सर आहे. t raised to 5 t म्हणजे कोण, sec मीन्स 1/cos.
असं अगदी ऑप्शन म्हणून सुद्धा आन्सर्स आपण फाइंड करू शकतो. लक्षात घ्या. नेक्स्ट आपण घेतलं काय इंटिग्रेशन sin 3x divided by sin 7x sin 4x equal to 1/4 log f of x minus 1/7 sin of log of sin of 7x. तर तुम्ही त्याने विचारलेलं आहे f of x काय क्वेश्चन. एवढं लक्षात ठेवा. पहिला एक स्टेप करूया म्हणजे आपला अंदाज करता येईल. एक स्टेप करूया याची. हे बघा 3x कॅन बी रिटन एज याच्या सबट्रॅक्शन मध्ये मांडू शकतो. कारण इथं कसं आहे 7x आहे, इथं 4x आहे, म्हणजे वर सुद्धा त्याच टर्म आल्या पाहिजे. म्हणून मी काय करतो sin 7x minus 4x बरोबर तेच म्हणजे sin 7x minus 4x means 3x. 3x म्हणजेच हे आपण असं ऍडजस्ट केलेलं आहे. आणि मग हे पहा sin इंटिग्रेशन त्याचा sin a minus b चा फॉर्म्युला यूज करूया. a minus b चा तो असतो sin a cos b minus cos a sin b. sin a cos b minus cos a sin b आणि याला सेपरेट sin 7x sin 4x sin 7x sin 4x sin 4x का sin 4x कैंसिल लगा sin 7x sin 7x का sin 7x कैंसिल झाला. इथं मिळालं तुम्हाला cot of cos by sin 4x cot of 7x आणि झालं बघा. cot चा फॉर्म्युला असतो log of sin of 4x आणि 1/4 आहे बघा. log of sin of 7x 1/7 तुम्हाला विचारले f of x काय आहे तर f of x तुमचा काय असला पाहिजे sin of 4x असला पाहिजे. समजलं तुमचं. आता हे आपण ऑप्शन म्हणून सुद्धा सांगू शकतो. बघा sin 3x दिलाय, sin 4x दिलेला आहे, sin 5x दिलेला आहे आणि d sin 8x दिला. आता लक्षात घ्या आपण ह्याची स्प्लिट काय करणार आहे 7x आणि 4x मध्ये करणार. म्हणजे 5x असणार नाही, 8x असणार नाही आहे, राहिलं कशात 4x आणि 7 आणि 4 मध्ये करणार आहे. म्हणजे 3 आपला येतच नाही कुठे, राहिला काय 4x sin 4x. म्हणजे ऑप्शन म्हणून सुद्धा आपण अंदाज डायरेक्ट जरी केला तरी सुद्धा बघा हे 5 हा 5x आहे, 5 तर कुठे येऊ शकत नाही, इथं बी 8 कुठे येऊ शकत नाही. 3x आहे पण त्याच्यावर स्प्लिट करणार आहे 7x minus 4x त्यामुळे त्याचं 4x असं न सॉल्व करता सुद्धा आपण ऑप्शन म्हणून सुद्धा त्याचं आन्सर काय करू शकतो फाइंड करू शकतो. लक्षात आलं का तुमच्या 3 एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील. तर पुढे जाऊया. इंटिग्रेशन 1/8 √x + x हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता तुम्हाला ऑप्शन म्हणून सुद्धा आपण जाऊ शकतो काय, पण तरी सुद्धा आपण इकडे बघा ऑप्शन काय काय दिले. 1/2 log √x + 8 1/4 log √x + 8 2 log √x + 8 आणि 4 log √x + 8. आता बघा तोंडी सांगतो तुम्हाला एक स्टेप केले की आपल्याला लगेच आयडिया येते बघा. यातनं इथं x मीन्स x म्हणजे आपण असं मांडू शकतो बघा 8 √x + √x * √x म्हणजेच x मीन्स x √x * √x मीन्स x.
आता मला सांगा बरं, रूट एक्स कॉमन काढला 1/√x इंटू ब्रॅकेट 8 प्लस रूट एक्स, आणि ते दिसते तुमच्याकडे, ते प्रत्येकामध्ये आहेच. आणि म्हणजे 1/t येणार आहे बघा, तोंडी सांगतो इथं टी जर सपोज केला तर इंटिग्रेशन 1/t dt, आणि हा log of t असतो. log of t म्हणजे log of आलं काय रूट एक्स प्लस हे सगळं आलं. आता ह्यातलं 1/4 का 1/2 का 2 का 4 हे फक्त बघायचं. ते कसं असतंय बघा, जेव्हा आपण ह्याला t सपोज करतो बघा, तिथे काय येते बघा, लक्षात येते 8 प्लस रूट एक्स जर t सपोज केला तर याचं डेरिव्हेटिव्ह 0, याचं 1/2 रूट एक्स dx इक्वल टू t असं त्याचं डेरिव्हेटिव्ह होतं. मग मला dx च्या ठिकाणी 1/√x dx च्या ठिकाणी मला हे 2 इकडे न्यायचं आहे, 2 dt ठेवायचं. काय ठेवायचं? 2 dt. आणि तो 2 बाहेर आला की हे व्हायचं. आपण जास्त कॅल्क्युलेशन करायचं नाही, आपल्याला कॅल्क्युलेशनला जास्त व्हॅल्यू नाही. लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं, थोडक्यात तात्पुरतं ॲडजस्टमेंट म्हणून ॲन्सर काढायचं. ते ॲन्सर सगळं हा तुमचा ऑप्शन. आपल्याला ट्रिक्स बघायचे, आपल्याला सॉल्व करायला कोण मार्क्स देणार नाही, त्यामुळे ट्रिक्स बघत जायचं. आता इकडे बघा, इंटिग्रेशन e sin इनवर्स x प्लस √1 - x² डिवायडेड बाय √1 - x². याचा आन्सर काय असेल हे बघूया. 4 ऑप्शन देतो, ऑप्शनवर सुद्धा आपण आन्सर्स फाइंड करू शकतो. हे बघा, ए ऑप्शन तुमचा काय आहे, x sin इनवर्स ऑफ x. बी ऑप्शन आहे x² sin इनवर्स ऑफ x. 1/x sin इनवर्स ऑफ x. आणि डी ऑप्शन आहे 1/x² sin इनवर्स ऑफ x. आता लक्ष द्या, आपण 4 ऑप्शन निगेटिव्ह पद्धतीनं म्हणजे असं एक डिलीट करून आपण कसं आन्सर काढू शकतो बघा. तर त्याचा आन्सर कसं होईल तेव्हा. तर मी जर याला जर सपोज केलो टी, sin सगळ्यांच्याच आहे हो, त्यामुळे त्याचा काय विषय नाही. क्वेश्चन काय आहे, x का x² का 1/x का x4. आपण x हे आपल्याला आन्सर बघायचं. ह्याला टी सपोज केलं तर साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह बघा, थोडी स्टेप करतो. याचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x² dx इक्वल टू dt. म्हणजे तुम्हाला हे dx डिवायडेड बाय हे मिळाले तर dt मिळाले. इथं टी मिळाला e⁻t, इथं dt मिळालं तर dt मिळालं. मग आतमध्ये काय राहतं, मी x ची व्हॅल्यू काढून घेतो बघा. ही जागा बदलली की sin x येतं, ही जागा बदलली की इनव्हर्स निघून जातो. जागा बदलली काय होतं, इनव्हर्स निघून जातो. आणि काय मिळते बघा, हे बघा, ही जागा बदलली तर इनव्हर्स निघून जातो आणि x इक्वल टू sin t होतं. इथं sin t ठेवला, इथं sin t ठेवला की 1 - sin²t, 1 - sin²t dx. 1 - sin²t म्हणजे cos²t. 1 - sin² आणि cos² ला रूट निघून जातं. मला सांगा, आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे का, साइनचं डेरिव्हेटिव्ह cos, म्हणून हा f(x) असतो. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, x f(x) प्लस f'(x) असं असेल तर त्याचं इंटिग्रेशन e⁻x f(x) असतं. म्हणजे इथलं e⁻x f(x) म्हणजे आन्सर आलं e⁻t f(t) मी sin t. पण आता तिचा आन्सर नाही आहे. मग sin t काय काढला आपण, sin t x काढला, म्हणून इथे खाली घ्यायचं, याच्या ठिकाणी x घ्यायचं e⁻t. t म्हणजे काय, sin इनव्हर्स ऑफ x. बघा बरं, हे तुमचा आन्सर आहे का, x. हे तुमचा आन्सर.
हे तुम्हाला आन्सर मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन 2x plus 1 e raised to 2x divided by sin square x e raised to 2x dx. ऑप्शन बघूया आपले. हे बघा, cot of x e raised to 2x, बी ऑप्शन आहे माइनस cot of x e raised to 2x, cot of x e raised to 2x, cosec x e raised to 2x, आणि हे ऑप्शन आहे 1/2 cot of x e raised to 2x. बघूया काय असेल. आपला आन्सर काय आहे बघूया. बघा, तोंडी उत्तर बघूया. मी जर याला जर टी सपोज केलो, याला जर मी टी सपोज केलो, कुणाला e raised to x e raised to 2x ला जर सपोज केलो, तर हे इथं टी येते आणि हे dt येते. हे टी जर आपण जर सपोज केलो, 1/sin स्क्वेअर म्हणजे काय, कोसेक स्क्वेअर, आणि कोसेक स्क्वेअर काय असतं तर मायनस कॉट असतं. हे समजलं का? समजलं का? म्हणजे आता हे सॉल्व्ह करून दाखवतो मला. उत्तर आन्सर काढणार बघा. sin स्क्वेअर टी 1/sin स्क्वेअर टी मीन्स कोसेक स्क्वेअर टी. कोसेक स्क्वेअरचे इंटिग्रेशन मायनस कॉट. आता ते कसं आलं सांगतो. हे बघा, x e raised to 2x, याला आपण काय करूया, टी सपोज करूया. याच्यात यूव्हीचा फॉर्म्युला डिफरन्शिएट करण्यासाठी यूव्ही हा u आधी x e raised to 2x into 2x डेरिव्हेटिव्ह 2 प्लस e raised to 2x into x डेरिव्हेटिव्ह 1 dt by dx. e raised to 2x कॉमन काढला तर इथे 2x plus 1 dx equal to dt. आलं हे तुम्हाला dt मिळतं. dt म्हणजे 1/sin स्क्वेअर t dt. म्हणजेच मी आता सांगितल्याप्रमाणे हा sec स्क्वेअर cosec स्क्वेअर t dt. म्हणजे सांगितल्याप्रमाणे मायनस कॉट ऑफ t प्लस c. आणि बरोबर आन्सर. हे त्याचं आन्सर. आता इकडे इंटिग्रेशन e raised to 7x log of x plus 1 divided by x. ऑप्शन आहे 7 e raised to x log of x, e raised to 7x log of x. ऑप्शन आहे e raised to 7x log of x divided by 7, आणि डी ऑप्शन आहे e raised to x log of x divided by 7. आता त्याच्यात ऑप्शन का असू शकेल हे आपण बघू. पहिला मी म्हणतो की हे x सेपरेट देतो, e raised to 7x log of x divided by x plus 1. बघा आणि किरकोळ स्टेप करायची, x कॅन्सल. आणि मग याला मी जर टी सपोज केलं, आता मग मांडण्याचा फॉर्म्युला होतो की नाही, इंटिग्रेशन e raised to mx m log of x plus f dash of x plus f dash of x असेल तर त्याचं आन्सर असतं m log of m f of x. आणि मग किती आहे बरोबर. e raised to x 7x तर प्रत्येकात आहेच, हे असणार नाही, हे तिघात असणार. m log of m म्हणजे कोण, 7. m म्हणजे कोण, 7 log of x. आले का लक्षात. म्हणजे आपण याला जर का हे बघा, याला जर आपण जर t सपोज केला
कुणाला 7x ला जर t सपोज केला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येते बघा, या फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढूया. 7 dx इक्वल टू dt. मग dx इक्वल टू तुम्हाला काय मिळणार आहे, dt/7. तुमच्या लक्षात आला आता 7 कुठे आहे, डिनॉमिनेटर इथं आहे. 7 कुठे आहे, इथं आहे. पण dt 1/7 ना, dx ची काय आली 1/7 dt करायचं. समजलं का? तर ह्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं ऑप्शन करून आन्सर काढता येतं. पुढे इंटिग्रेशन dx डिवाइड बाय अंडर 9 - 25 स्क्वेअर dx. a sin इनवर्स ऑफ x dx प्लस c असं तुम्हाला विचारले आणि विचारले a प्लस b इक्वल टू क्वेश्चन मार्क. a प्लस b इक्वल टू क्वेश्चन मार्क. अतिशय सोपं आहे बघा. 1/√3 स्क्वेअर आणि हा 5x ब्रॅकेट स्क्वेअर. आणि लक्षात येतं इथं आपल्याला हा आणि कुणाचा फॉर्म्युला बघत बसायचा आहे. तो साइन इनवर्सचा ऑप्शनवर दिलेलीच आहे ना, एक्झाम्पलवर दिलेलीच आहे ना साइन इनवर्स. मग हा साइन इनवर्सचाच फॉर्म्युला असला पाहिजे. हा a असतो, हा x असतो. आपला फॉर्म्युला काय आहे, साइन इनवर्स ऑफ x/a. साइन इनवर्स ऑफ x/a. आता मग इथं बघा ना, साइन इनवर्स ऑफ x कोण आहे, 5x. a कोण आहे, 3. पण आपण फॉर्म्युला वापरलाय x चा फॉर्म्युला 5x साठी यूज केला. याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन डिवाइड करायचं असतं. 5x चं डेरिव्हेटिव्ह घेऊन डिवाइड केलं तर मग तुम्हाला असं मिळेल 1/5 साइन इनवर्स ऑफ 5/3x. मग तुमच्या लक्षात आलं a म्हणजे हा आला, b म्हणजे हा आला. मग आपल्याला a प्लस b विचारलेला आहे. 1/5 आणि मग हे 3 प्लस 25 डिवाइड बाय 28/50. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.